आता आणखीन एक विषय महत्त्वाचा, कर्जमाफीचा। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली। त्यासाठी 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आली। या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यासाठीच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं, पण तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीच्या रकमेसाठी आता शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे। केंद्राकडून मिळणाऱ्या डेटामध्ये अडचणी येत असल्यामुळे कर्जमाफीची रक्कम उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊ लागला आहे। आज आम्हाला करायचं होतं, पण महायुतीकडून जे काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होती, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। मग त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। केंद्राकडून आम्हाला यादी भेटली नाही, सेम प्रोसेस तशीच आहे, त्याच्यावर अपलोड केलेला आहे, तिथून थोडासा डेटा परफेक्ट मिळाला गेला आहे काय। त्याच्यामुळं आजच्या दिवस मला वाटत नाही होईल म्हणून, समजा झालं तर आज बी करू शकतो आम्ही।